हाय मित्रांनो, चला आज आमची लेक घरी आहे आणि आमच्या लेकीची फरमाईश आहे की मम्मी आज पत्तागोबीचे मला पराठे खायच्यात. तर ही आहे पत्तागोबी. चला त्याला बारीक करून घेऊ. बारीक पत्तागोबी. चला तर मित्रांनो, मी मला साहित्य दाखवते पराठ्याचं. ही आहे गव्हाचं पीठ, तर त्याच्यात थोडं चवीपुरतं टाकायचं बेसन पीठ. हे मोठा बाऊल एक गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. नंतर त्याच्यात थोडंसं बेसन पीठ टाकायचं म्हणजे चव लागते. नंतर ही हळद 1 चमचा. नंतर हे ह्याच्यात जिरे, मीठ चवीपुरतं आणि मिरची आणि लसणाची पेस्ट. ते मी एवढी पण टाकणार, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, कारण कोणी तिखट खातं कोणी गोड खातं. नंतर ही मी पत्तागोबीमध्ये मिक्स करणार. मला नको दाखव, बंद कर. हे पत्तागोबी मिक्स करायले. नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं. ते मिठामुळं पत्तागोबीला कसं पाणी सुटतंय, तर आता असंच मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकताच मळून घ्यायचं. विचारायचं नसतं तसं. आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. थोडंसं ह्याला मी तेल लावून घेते. मस्त असा गोळा झालेला आहे आता व्यवस्थित. तुम्ही तुमच्या पातळ घट्ट तुमच्या मनावर करू शकता. मी माझ्या मुलीला आवडतंय तुरीच्या डाळीचं सपक वरण, तर मी त्या वरणाला तडका देईल. मी लास्टला तर दाखवणारच आपणाला ते आपणाला कशासोबत खायचे. तर घेतलेले लाटून पराठा, आणि आपणाला आता पॅन गरम झाला आहे का नाही बघायचं आणि त्याच्यावरती टाकायचं. आता व्हिडिओ व्हायला मोठा,